हॅलो फ्रेंड्स, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण फ्लावर बटाट्याची भाजी कशी बनवायची ते पाहूया। कोणतेही वाटणातले मसाले न वापरता झटपट बनवूया आणि चवीला अप्रतिम लागते। घाई गडबडीत जर बनवायची असेल तर या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा। फ्लावर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी फ्लावर स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेला आहे आणि 2 बटाट्याची साल काढून बारीक कट करून घेतलेले आहेत। कांदा घेतलेला आहे, कढीपत्ता आणि कोथिंबीर आपल्याला लागणार आहे आणि फोडणीसाठी जिरे मोहरी आपण घालणार आहोत। गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। कढई छान अशी तापलेली आहे, त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि फोडणीमध्ये तेल तापल्यानंतर जिरे आणि मोहरी घातलेले आहेत। अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी तेलामध्ये घालायचे आहेत। जिरे आणि मोहरी छान अशी तडतडल्यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याची पानं तेलामध्ये परतून घ्यायची आहेत। तुम्ही लसूण घालू शकता, मी इथे लसूण घातलेला नाही। एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला तो आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। फोडणीमध्ये कांदा घातलेला म्हणून मी लसूण घातलेला नाही। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या थोड्याशा मोठ्या कुटून त्यामध्ये ॲड करू शकता। कांदा छान असा परतून घ्यायचा आहे। कांदा छान असा तेलामध्ये भाजला तर भाजीला छान अशी चव लागते, म्हणून कांदा मंद गॅसवरती छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा छान असा हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत भाजलेला आहे आणि 2 चमचे इथे कांदा लसूण मसाला घातलेला आहे। तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता। अर्धा चमचा आपल्याला त्यामध्ये हळद घालायची आहे। ही भाजी बनवण्यासाठी कोणतेही वाटणातले मसाले घालणार नाही, म्हणून अर्धा चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा धनेपूड त्यामध्ये घालायचे आहे। धनेपूड आणि जिरेपूड घातल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला फ्लावर जो स्वच्छ धुवून घेतलेला आहे, बारीक कट करून घेतलेला आहे आणि बटाट्याचे काप करून घेतलेले आहे ते आपल्याला इथे थोडेसे परतून घ्यायचे आहेत। सुरुवातीला पाणी न घालता छान असं वाफेवरती आपल्याला हे मंद गॅसवरती शिजून द्यायचं आहे। थोडंसं परतून घेतलं, बटाट्याचे काप त्यामध्ये घातले नव्हते, त्यानंतर आता त्यामध्ये बटाट्याचे काप घातलेले आहेत। आणखी परतून घ्यायचं आणि आपल्याला स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेले कोथिंबीर यामध्ये घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। चवीनुसार मीठ घातलं, छान असं परतून घेतलेलं आहे। पाणी ते अजिबात घातलेलं नाही। छान असं परतून घेऊन मंद गॅसवरती थोड्या वेळासाठी या भाजीला वाफ द्यायची आहे। यामध्ये पाणी लगेच घातलं तर भाजीची चव थोडीशी बदलते, म्हणून पाणी न घालता भाजीला छान अशी वाफ दिली तर भाजी छान अशी चवीला लागते। थोड्या वेळासाठी वाफ दिल्यानंतर पुन्हा झाकण काढून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि अर्धा ग्लास त्यामध्ये पाणी घालायचं आहे। सुकी भाजी बनवायची होती म्हणून जास्त पाणी घातलेलं नाही। अर्धा ग्लास पाणी घातलेलं त्यामध्ये भाजी छान अशी शिजते आणि फ्लावर आणि बटाटा शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, तुम्ही ते पाहू शकता। थोडंसं पाणी त्यामध्ये आहे। भाजी शिजले का ते पाहायचे आहे। ही भाजी शिजण्यासाठी 3 ते 4 मिनिटं लागतात, पटकन होतात। फ्लावर आणि बटाटा शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। त्यामध्ये थोडंसं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं, कारण आपण कोणतेही वाटणातले मसाले घातलेले नाहीत, म्हणून 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलं आणि छान असं परतून घ्यायचं आहे आणि कोरडी होईपर्यंत 1 मिनिटासाठी भाजी छान अशी परतून घ्यायची। किंवा तुम्ही अशीही भात, भाकरी, चपातीबरोबर खाण्यासाठी भाजी बनवू शकता। चवीला अप्रतिम लागते आणि कमी वेळामध्ये झटपट होते। एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघा। कोणतेही जास्तीचे मसाले घालण्याची गरज नाही किंवा वाटणातले मसाले आपण त्यामध्ये घातलेले नाही, झटपट होतात। घरी असणाऱ्या मसाल्यामध्ये पटकन होणारी अशी ही फ्लावर बटाट्याची भाजी आहे। एकदा नक्की बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की भाजी कशी झाली। हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। चॅनेलवरती जर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।